तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आता नवरात्र चालू होऊन 3 दिवस झालेत, म्हणजे आजचा 3रा दिवस आहे. तर मी आत्ता आलो आहे खानापूर या गावात. या गावातील उभी नवरात्र म्हणून प्रसिद्ध असं ठिकाण आहे हे. आणि इथं उभी नवरात्रीनिमित्त काय काय असतं ते तुम्हाला मी आत्ता एक्सप्लोअर करणार आहे. तर बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत. ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. चल बघूया आता. तर आता आपण थोड्या वेळात पोहोचणार आहोत. हे बघा, कमानीच्या इथे तर पोहोचलो आपण. आणि आता देवळापाशी पोहोचतोय थोड्या वेळात. फायनली आम्ही पोहोचलोय. यस, चला जाऊया. आता बघत राहा. आता इथं पालखी निघली. पहिल्यांदा आपण पालखीचं दर्शन घेऊया आणि मग मंदिरातलं तुम्हाला कसं काय नियोजन आहे तुम्हाला दाखवतो. चल. तर मंदिराकडे आम्ही आलोय परत आता. आणि आता इथे आरती चालू आहे. काका आज जायचं, चला.
तर मित्रांनो, आता आरती उरकली आणि दर्शने पण झाले आणि आता मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, म्हणजे ते सांगणार आहे. तर तुम्ही ऐकून घ्या आणि तुम्हाला पण समजेल म्हणजे काय काय कथा असतात ते. तर बघा ब्लॉग शेवटपर्यंत. तर मित्रांनो, आता मी गाभाऱ्यातच उभा आहे आणि इथं आता हे चोपाळी का बांधलेला तर ते तुम्हाला सांगतील. का मला माहिती सांगायची तुमचे हे म्हणजे का प्रथा आहे काय असं तसं मी थोडंफार सांगू शकता? हा, आमचे जे पहिले आजोबा पणजोबा त्यांच्यापासून चालत आलेली ही प्रथा आहे. या उपवासामध्ये नवरात्री घट बसल्यापासून ते घट उठेपर्यंत 9 दिवस उपवास असतो. हातामध्ये तोल सावरण्यासाठी काठी वापरली जाते आणि झोपण्यासाठी मंदिरामध्ये चोपाळी अशा प्रकारचे चोपाळे असते. त्याला चोपाळे बोलतात. त्याला चोपाळ्यामध्ये हे झोपण्यासाठी एक पाय वर करून झोपू शकतो. दाखव बरं कसं. अशा प्रकारे एक पाय घेऊन झोपू शकतो. 9 दिवस असे झोपायचे. तर तुम्ही आता 9 दिवस उपवास धरला तर तुम्ही यात खाऊ पिऊ काय शकताय? या उपवासाला 9 दिवस नवरात्रीकडे गोड खिचडी किंवा फलाहार जास्त करून फलाहाराचं करतात. अजून दुसरं काहीच नाही खात. बाकी काय फलाहार आणि गोड पदार्थ म्हणजे फराळ उपवासाच्या बरोबर. हा, एवढं तुम्ही 9 दिवस. 9 दिवस. मग तुम्ही यात घरी जाता का नाही? घरी फक्त आंघोळ आणि फराळापुरतच प्रत्येक घरी आंघोळ आणि फराळापुरतच घरी जात. फ्रेश व्हायला काय फ्रेश व्हायला ते सगळं ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण दुसऱ्या नवरात्रकारांकडे आलोय तर ते तुम्हाला माहिती सांगतील अजून एक. नमस्कार. तुमच्या इथं काय कार्यक्रम असतात ते आम्हाला सांगू शकताय तुम्ही? भैरवनाथाच्या नवरात्रीनिमित्त आमच्या गावामध्ये नवरात्र घट बसल्यापासून घट उठेपर्यंत 9 दिवस अतिशय आनंदी वातावरण असतं आणि त्यानिमित्त आम्ही पहिल्या दिवसापासून आमच्या इथे कार्यक्रम असतात. साधारण पहिल्या दिवशी आम्ही गावातलंच आमचं भजन असतं. भजन झाल्यानंतर यंदा आमच्याकडं आता 3ऱ्या दिवशी आज म्हणजे भारूचा कार्यक्रम आहे. त्यानंतर 4थ्या दिवशी उद्या हिंदी मराठी कराओके गीतांचा गावातीलच गीतकारांचा कार्यक्रम आहे. त्यानंतर दरवर्षी 5व्या माळ्याला आमच्या इथं जागरण आणि गोंधळाचा कार्यक्रम असतो. त्यामध्ये फक्त देवाचीच गाणी गायली जातात, वाजवली जातात. मग ह्या वेळेस गावातली सगळीजण एकत्र येतात? हा, ह्या वेळेस सगळे गावातील लहान थोर असतील आपण सगळे एकत्र येतात आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांचा आनंद घेतात. त्यानंतर गावातीलच मुलांना व्यासपीठ मिळावं यासाठी आमच्या इथं सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. तोही खूप मोठ्या प्रमाणात त्याला चांगला प्रतिसाद लोकांकडून असतो. त्यानंतर आम्ही दरवर्षी एखादं कीर्तनकारांचं कीर्तन समाज प्रोग्रामवर ठेवतो. शेवटच्या दिवशी म्हणजे घट उठतात त्याच्या आदल्या दिवशी अष्टमीला आमच्या इथं हर जागर म्हणून असतो. म्हणजे रात्री दर 1 तासाला श्रींची आरती होते. मिरवणूक निघते 8 वाजता मोठ्या प्रमाणात शेवटच्या दिवशी. त्यावेळी गुराळाची उधळण होते. काशीनाथाचं चांगबाले या गजरात श्रींची मिरवणूक निघते. त्यानंतर दर संध्याकाळी दर रात्री आरती झाल्यानंतर आमच्या इथं पट खेळला जातो. पट की जो पट ज्यावेळी महाभारतामध्ये जो पट खेळायचे त्यांचा तो पट देवाचा पट म्हणून खेळला जातो आणि ते सोडवणूक करायची असते त्या खेळाची. ते खेळणं म्हणजे गरजेचंच असतं थोडक्यात. पहिल्यापासून खेळ झाला, पहिल्यापासून ती परंपराच आहे आणि त्या पद्धती ती परंपरा आपण जपतोय, जोपासतोय आणि वाढ करतोय त्याच्यामध्ये. कधीपासून परंपरा आहे ही परंपरा? जवळजवळ आमच्या गावामध्ये 60-70 वर्ष पूर्ण झाली या परंपरेला. 60-70 वर्ष. हा.
आणि ही प्रथा आपल्याच गावात आहे का पक्की कुठं पण अजून? साधारण महाराष्ट्रामध्ये उभं नवरात्र म्हणून एक 4-5 गावामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामध्ये खानापूर असेल, पांडे सवली आहे, त्यानंतर किकवी म्हणून पण गाव आहे. या 4-5 गावामध्येच फक्त उभं नवरात्र केलं जातं. ह्या उभ्या नवरात्रीचं हे कोणी स्टार्ट केलं इथं आमच्या गावामध्ये एक यादव म्हणून कुटुंब होतं. त्यांची देवावरती भैरवनाथावरती खूप श्रद्धा होती. त्यांना त्यांच्या मालकासाठी किंवा ते जिथं काम करायचे त्यांच्या मालकासाठी एक नवस बोलला होता. तो नवस पूर्ण झाल्यानंतर त्यांना इथं नवरात्र पकडलं. त्यावेळी आमचं जुनं मंदिर होतं. त्यांना स्वतःला खांबाला बांधून घेतलं होतं त्यावेळी खांबाला. त्यानंतर मग ही प्रथा लोकांनी काही नवस बोलले असतील, श्रद्धेचं आहे किंवा कोणाचा हौसाचं आहे, तेव्हापासून म्हणून करता येईल. अशा पद्धतीने मग ही वाढत संख्या जवळजवळ आमची 80 पर्यंत गेली होती. सध्या या वर्षी आमची 50च्या आसपास संख्या आहे. 49 संख्या आहे. एवढे लोक असतात इथं 9 दिवस. ओके. तर मित्रांनो, आपल्याला आता आतमधली तर संपूर्ण माहिती मिळाली आहे. पण आता आपल्याला त्या बोर्डावर म्हणजे इथं 9 दिवस काय काय कार्यक्रम होणार आहेत त्याची पण माहिती आतमध्ये सांगितली आहे. पण इथं ते काका आपल्याला सांगणार आहेत माहिती. तर आपण बघूया काय काय तिथं कार्यक्रम. ते सर्वप्रथम गट बसण्याच्या अगोदर श्रींचं पालखी सोनेश्वर इथे जाऊन तिथं श्रींना कृष्णा नदीमध्ये स्नान घालून आदल्या दिवशी संध्याकाळी आणतात. दुसऱ्या दिवशी श्रींचं सकाळच्या परी जी म्हणजे मुहूर्त असतो त्या मुहूर्ताच्या वेळेला श्रींचा अभिषेक होऊन घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्री उभा असतो आणि त्याच्यानंतर मग कार्यक्रमाला रोज संध्याकाळी कार्यक्रमाची जी सुरुवात होते ती पहिल्या दिवशी भजन मंडळ 23 तारखेपासून भजन खानापूरबद्दलच भजनी मंडळाचा कार्यक्रम होता. आता आज राजेंद्र महाराज धोत्रे यांचा बारोडाचा कार्यक्रम आहे आज. याच्यानंतर परत 25 तारखेला कराओके हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर परत 26 तारखेला जय मल्हार जागरण पार्टी कोपर्डे यांचाही या ठिकाणी जागराचा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर 27 तारखेला खानापूर गावामधील मुलांना वाव मिळण्यासाठी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम असा कार्यक्रम याच ठिकाणी या स्टेजवर ठेवण्यात येतो. परत 29 तारखेला हरिभक्तपरायण अक्षय महाराज जाधव यांचाही कार्यक्रम या ठिकाणी आहे. आणि हर जागराच्या दिवशी 30 तारखेला श्रींचा हर जागर म्हणजे त्या दिवशी संपूर्ण गावामध्ये श्रींची मिरवणूक काढली जाते. पालखी फटाकडे गुलालाची उधळण करत सर्व गावामधून श्रींची मिरवणूक काढली जाते. आणि 1 ऑक्टोबरला सकाळी 9:05 श्रींचा परत अभिषेक करून पूर्णपणे मूर्तीचा अभिषेक करून घट उठवला जातो. त्याच वेळेला नवरात्री खाली बसतो. त्याच वेळेस नवरात्र सुटलं जातं. आता आपल्याला कार्यक्रम हे तर सगळं समजलं आहे. पण आता ह्यांचं घटस उठल्यानंतर काय ह्यांचं पदार्थ म्हणजे खाणे काय असतं ते यांना विचारूया आपण. तर तुम्ही आहार काय घेता? घट उठल्यानंतर सर्व नवरात्रकरी घट उठल्यानंतर घरी जाऊन अगोदर नैवेद्य दाखवतात संपूर्ण गावाच्या मंदिरात. आणि सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी सुरुवातीला धपाटे आणि उसळ याच्यावर उपास सोडतात आणि नंतर पुरणपोळी खातात. त्यानंतर उपास पूर्णपणे सुटला जातो. त्यानंतर काका तुमचे धन्यवाद मला तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल. तर मित्रांनो, मगाशी जी माहिती आपण ऐकली त्या माहितीत बघा जो खेळ सांगितला होता सारेपाट, तो हाच खेळ आहे. बघूया आपण कसं खेळतात ते. Baba
धन्यवाद.